क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण टिफिन तयार करणार आहोत। चपाती, भेंडीची भाजी आणि गाजराची कोशिंबीर। त्यासाठी आपण भेंडी पोटामध्ये कट करून घेतोय। पुढचा आणि पाठीमागचा भाग कट करून घेतला आणि पोटामध्ये एक कट मारायचा, म्हणजे आपल्याला जो आपण मसाला तयार करणार आहोत तो आपल्याला भरायला सोपा जाईल। अशा पद्धतीने आपली भेंडी कट करून झालेली आहे। आता आपण भाजलेले शेंगादाणे, अद्रकचा तुकडा, कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे आणि आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 चमचे कांदा लसूण मसाला घालत आहोत आणि 1.5 चमचा मीठ घातले। ही आपण भेंडी 250 ग्रॅम भेंडी आहे, त्या भेंडीसाठी आपण हा मसाला तयार करतोय। आपण हे सर्व मिश्रण मिक्सरला काढून बारीक करून घेतलं आणि आता सर्व मसाला आपला भेंडीच्या पोटामध्ये भरून घ्यायचा। ही भेंडी अशा पद्धतीने भरण्याची जी प्रोसेस आहे ती जर हे झटपट झाली तर करायला नंतरचा जो वेळ आहे तो वाचतो, कारण कट केलेली भेंडीला भाजावं लागतं कोरडी होईपर्यंत, तरच तिचा चिकटपणा जातो। पण अशा पद्धतीने जर भेंडी केली तर ती भेंडी चिकट होत नाही। कढईमध्ये 3 पळ्या तेल घेतलं, त्याच्यामध्ये मोहरी, हिंग, जिरे, कढीपत्ता, हळद घातली आणि त्याच्यामध्ये भेंडी सर्व व्यवस्थित परतवून घ्यायची। आपण भेंडीमध्ये लसूण अद्रक घातलेलं असल्यामुळे आपण फोडणीमध्ये नाही घालत आहे। आपण व्यवस्थित आता सर्व भेंडी टाकून मसाला आपण शेवटला टाकायचा आहे। भेंडी व्यवस्थित आपण परतवून वाफवून घेणार आहोत आणि नंतर मसाला घालणार आहोत। आधी जर मसाला घातला तर मसाला करपतो, त्यामुळे आधी आपण भेंडीला व्यवस्थित वाफवून घ्यायचं आणि नंतर मसाला घालायचा। भेंडीची भाजी चिकट होते म्हणून बरेच जण भेंडी खात नाही, पण भेंडी आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते। भेंडी खाल्ल्याने आपली दृष्टी सुधारते, पचन व्यवस्थित होते, रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते, त्वचा निरोगी चमकदार होते। तसेच भेंडीमध्ये कॅल्शियम, फॉलिक ॲसिड, फायबर आणि पोटॅशियम यासारखे महत्त्वाचे घटक असतात, जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात। आणि भेंडी जर चिकट होते म्हणून जर खात नसाल तर अशा पद्धतीची भरलेली भेंडी केली तर ती बिलकुल चिकट होत नाही। भाजी तयार झाल्यानंतर थंड झाल्यानंतर डबा भरायचा, म्हणजे भाजीला घाम सुटत नाही। आता आपण डब्यासाठी गाजराची कोशिंबीर तयार करतोय। गाजर आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं। ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी तर असतंच, तसेच त्वचा सुधारते, हृदयासाठी चांगलं असतं, साखर नियंत्रणात राहते, पचन सुधारते। आपण आता गाजर किसून घेतलं आहे, किसलेल्या गाजरामध्ये लिंबूचा रस घातला आणि वरनं चाट मसाला घातला आणि आपण आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतोय। अशा पद्धतीने जर गाजराची कोशिंबीर केली तर ती दिवसभर डब्यामध्ये चांगली राहते, पाणी पण सुटत नाही। अशा पद्धतीची आपली गाजराची कोशिंबीर आपण डब्यामध्ये भरलेली आहे आणि आपला डबा खाण्यासाठी रेडी आहे। टिफिनच्या डब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।